भारतीय संस्कृतीत श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. पावसाळ्याच्या या ऋतूमध्ये निसर्ग हिरवागार होतो, वातावरण शुद्ध होतं आणि मनालाही एक विशेष समाधान मिळतं. श्रावणात उपवास, व्रत, जप, तप आणि धार्मिक कार्यक्रमांचा मोठा महिमा सांगितला आहे. पण या काळात आपलं आरोग्य सांभाळणं तितकंच आवश्यक आहे. पावसाळ्यात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, त्यामुळे सर्दी, ताप, पचनाचे विकार यांचा त्रास वाढतो. अशावेळी आयुर्वेद सांगतो, ऋतुचर्या पाळा, आहारविहार सांभाळा. श्रावणातील उपवास आपल्याला हलका, पचायला सोपा आहार देतात. त्यामुळे शरीर शुद्ध होतं, पोटाला विश्रांती मिळते आणि मन देखील शांत होतं. याच काळात योगाभ्यास हा आरोग्याचा मोठा आधार ठरतो. प्राणायाम आणि आसनांमुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते, शरीराची लवचिकता टिकते आणि मन प्रसन्न राहते. विशेषतः पावसाळ्यामध्ये कपालभाती, अनुलोम विलोम, भस्त्रिका यांसारखे प्राणायाम आणि भुजंगासन, वज्रासन, पवनमुक्तासन यांसारखी आसने पचन व श्वसन संस्थेसाठी उपयुक्त ठरतात. श्रावणातील सकाळी ओल्या मातीत किंवा हिरव्यागार गवतामध्ये योगाभ्यास केला तर त्याचा प्रभाव अधिक चांगला होतो. शरीर, मन आणि आत्मा या तिन्ही स्तरांवर आरोग्य आणि समाधान मिळतं. श्रावणामध्ये आहार कसा असावा? तर या काळात पचनशक्ती कमी होते, त्यामुळे जड, तळलेले किंवा आंबट पदार्थ खाल्ले तर पचन बिघडते. सर्दी, खोकला व त्वचेचे विकार वाढू शकतात. म्हणून श्रावण ऋतूमध्ये हलका, पचायला सोपा आणि सात्विक आहार घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. रोज सकाळी कोमट पाणी प्या. जेवणामध्ये आलं, जिरे, हिंग, हळद वापरा. हे पचन सुधारण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी फायद्याचे आहे. व्यायामाने फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते, श्वसनमार्ग स्वच्छ राहतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, संपूर्ण शरीराला व्यायाम मिळतो, रक्ताभिसरण सुधारते, थकवा, आळस कमी होतो, पाठदुखी, पोटफुगी कमी होते, पोटातील गॅस, अपचन दूर होते आणि सर्वात महत्त्वाचं मानसिक तणाव कमी होतो, मन शांत, प्रसन्न होते, खूप छान झोप लागते. त्यामुळे या ऋतूमध्ये निसर्ग शुद्ध असल्याने हिरवाई व ओलसर मातीमध्ये योगाभ्यास करावा, विहार करावा आणि शरीर व मन ताजेतवाने करावे. श्रावण महिना हा फक्त उपवास, व्रत व पूजेसाठी नसून आरोग्य जपण्यासाठी योगाभ्यासाचा सर्वात महत्त्वाचा काळ आहे. या ऋतूमध्ये